चला तर आज आपण पाहूयात देसी स्टाईलने मिक्स व्हेज कशी करायची। सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकावे। नंतर त्यामध्ये हळद, मसाला आणि तिखट टाका। इथे मसाला मी घरी केलेला वापरलेला आहे। नंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर व कापलेल्या सर्व भाज्या टाकाव्या। मी यामध्ये वांगे, बटाटे आणि वाटाणा घातला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या टाकू शकतात। त्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्या। ही भाजी करण्यासाठी सोपी आणि खाण्यासाठी टेस्टी अशी आहे। चांगले परतल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालावे। त्याला एक उकळी आली की त्यामध्ये शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालावा। चवीपुरते मीठ घालावे। नंतर त्यावर झाकण ठेवून चांगले उकळी येऊ द्यावे। झाली आपली देसी स्टाईलने मिक्स व्हेज तयार।